Hello guys, I'm Priya Dayanand Bhalke and I'm a pharmacy student. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की एक अशी मेडिसिनबद्दल जी जवळपास प्रत्येकाच्या घरात असते. ताप आला की बॉडी पेन झालं ना किंवा लगेच हेडेक झालं की लगेच पॅरासिटामॉल टॅबलेट घेतात. पण गाईज, तुम्हाला माहिती का पॅरासिटामॉल टॅबलेटमध्ये पण डिफरंट ब्रँड्स आणि डिफरंट स्ट्रेंथ असतात. माहिती का तुम्हाला? जसे की कॅलापॉल 500, डोलो 650, देन क्रोसिन, देन पॅरासिप 650. आणि यामध्ये 500 mg नॉर्मल फिवरसाठी ना काही वेळा 500 mg दिलं जातं आणि हाय फिवरसाठी किंवा सर्व बॉडी पेनमध्ये डॉक्टर्स काही वेळा 650 mg प्रिस्क्राईब करतात. आणि ही मेडिसिन मेनली ना फिवर कमी करण्यासाठी, बॉडी पेनसाठी, हेडेकसाठी आणि वीकनेस फील होत असेल तर वापरली जाते. पण गाईज, खूप लोक पटकन बरं वाटावं म्हणून रिपीटेड डोस घेतात आणि काही 2 डिफरंट फिवर मेडिसिन एकत्र घेतात. पण हीच बिगेस्ट मिस्टेक असू शकते, कारण ओव्हरडोस घेतल्याने लिव्हरवर सिरियस इफेक्ट होऊ शकतो. माहिती का तुम्हाला? म्हणून प्रॉपर टायमिंग फॉलो करा. डॉक्टर ॲडवाइस शिवाय डोस रिपीट करू नका, मेडिसिन मिक्स करू नका आणि हो, अल्कोहोल सोबत पॅरासिटामॉल टॅबलेट घेणं अवॉइड करा. कॉमन साईड इफेक्ट बद्दल बोलायचं झालं ना तर नॉशिया, स्टमक डिस्कम्फर्ट, ॲलर्जी काही लोकांमध्ये दिसू शकते, पण प्रत्येकाला साईड इफेक्ट होतील असं काही नाही. तर आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं आहे पॅरासिटामॉल टॅबलेट युजेस, डिफरंट ब्रँड्स, डिफरंट डोसेस, डिफरंट साईड इफेक्ट्स आणि इम्पॉर्टंट प्रिकॉशन्स. जर तुम्हाला अशाच इझी मेडिकल नॉलेज व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या मेडिसिनवर पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा.